मोठ्या उत्साहात श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जात आहे। या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी दहीहंडीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। भिवंडीत सुद्धा मोठ्या उत्साहात दहीहंडी साजरी केली जात होती। भिवंडीमधील बापगाव मैदानात भव्य दिव्य स्वरूपात डी.वाय फाउंडेशनच्या माध्यमातून दहीहंडी उत्सवाचे आयोजन संस्थापक दयानंद चोरगे आणि युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस वीरेन चोरगे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली। 11,11,000 रुपयांची मानाची दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदांनी पथकांनी मोठी तारेवरची कसरत केली। यावेळी सलामी देणाऱ्या गोविंदांना आकर्षक पारितोषिके सोबत रोख रक्कम देखील देण्यात आली। कार्यक्रमात हजारांच्या संख्येने गोविंदांनी उपस्थिती लावली। तसेच विविध पक्षाच्या वरिष्ठ कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती दिसून आली। यावेळी आलेल्या मान्यवरांचे दयानंद चोरगे व वीरेन चोरगे यांनी सत्कार करून त्यांना सन्मानित केले। रवींद्र जाधव, भिवंडी। डी.वाय फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आज आपण या बापगाव येथे छत्रपती शिवाजी क्रीडांगणामध्ये बालाजी दहीहंडी उत्सवाचा कार्यक्रम त्या उत्सवात पार पडला। खरं तर या ग्राउंडवरती आजचा दुसरा वर्ष आहे। मागच्या वर्षी जेव्हा सर्वप्रथम या ग्राउंडवरती दहीहंडीचा उत्सवाचा आम्ही कार्यक्रम केला त्यावेळेला हा जो ग्राउंड आहे हा ग्राउंड बापगाव आणि देवरुंग ग्रामपंचायत हद्दीमध्ये असल्या कारणाने पहिला जो मान होता तो आम्ही या ग्रामपंचायतचे बापगाव देवरुंग ग्रामपंचायत अंतर्गत असलेले देवरुंग गावाला आपण ते प्रथम मान दिला। पण या वेळेला आपण त्या नियोजनामध्ये आपण बदल करत असताना बालाजी दहीहंडी उत्सव 2024 मध्ये आपल्या जिल्ह्यातील सर्वच पथकांना आपण आमंत्रण केलं होतं। मग ठाणा असो, कल्याण असो, मुरबाड असो, शहापूर असो, भिवंडी असो ते डोंबिवली असो आणि जवळपास 100पेक्षा पथक जास्त या दहीहंडीमध्ये उत्सवामध्ये 2024 मध्ये भाग घेतला। आणि त्याच्यामध्ये सर्वप्रथम आम्ही त्या सर्वांना सांगितलं की तुम्ही सलामी देऊन जाऊ शकता। आमच्या 7 थरांना आमची बालाजी दहीहंडीची एक ट्रॉफी होती आणि काही धनादेश होते वेगवेगळे। मग ते 7 थर, 5 थर आणि 4 थर असं वेगवेगळे थरांना आम्ही वेगवेगळे प्राईज दिले। आणि देत असताना आम्ही अगोदरच डी.वाय फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही कळविण्यात आलं होतं की हा जो मान होता हा मान आमने आणि लोणाड परिसरातील जो कोणी जास्त थर लावतील त्यांना आम्ही हा आमच्या बालाजी दहीहंडीचा ट्रॉफी आम्ही त्यांना देणार।